आता सर्वप्रथम ॲज अ पोलीस अधीक्षक आम्ही सर्व परभणीकर आहे. त्यानं आम्ही जे येणारा ईद उल अझा जे आहे, बकरीद त्याची जे आहे ते सर्वांना शुभेच्छा देतो. आणि याच्यामध्ये मी सर्वांना सांगतो की जे पोलीस प्रशासन आहे आणि सर्व प्रशासन आपला जे आहे ते सर्व तयारी आहे त्याच्याशी सज्ज आहे. कोणताही कायदा किंवा सुव्यवस्था आहे याच्यामध्ये बिघाड होणार नाही याची सर्व दक्षता जी आहे ते आम्ही घेतलेली आहे. याच्यासाठी जे एक महत्त्वाचा मुद्दा असते की गोवंश आहे त्यांचा कत्ल जे आहे ते झाला नाही पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे कत्लसाठी ते झाला नाही पाहिजे. याच्यासाठी आम्ही ठिकठिकाणी जे आहे ते नाका पॉईंट्स लावलेले आहे. त्यांची सर्वांची यादी जी आहे आम्ही प्रसारित करणार. त्याचबरोबर असे जे लोकांना वाटते की गोवंश आहे त्यांची वाहतूक होत आहे आणि त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची असते, तर असे सर्वांना आव्हान आहे की तुम्ही स्वतः जे कोणताही व्हेकल आहे त्यांना न थांबता तुम्ही डायल 112 आहे, डायल 112 याच्यावर तुम्ही कॉल करा. 100% आमचा जे रिस्पॉन्स आहे 24x7 जो आहे चालू राहतो. त्याच व्यतिरिक्त आम्ही जे पोलीस स्टेशनचे इन्चार्जेस आहे त्याची नाव त्याचा नंबर जो आहे ते पण आम्ही प्रसारित करणार. तसं आमची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये प्रसारित आहे. त्याच व्यतिरिक्त पण आम्ही स्पेशल प्रेस नोटद्वारा जो आहे ते प्रसारित करणार. जर आपल्याला वाटते की याच्यामध्ये जो आहे थेट प्रभारी अधिकारी यांना दखल दिली पाहिजे तर ते पण याच्यामध्ये जे आहे ते दखल देतील. पण तरी कारवाई होत नसतील तर माझा जे नंबर आहे ते पण जे आहे ते परभणीकर आहे त्यांच्याकडे आहे, तर आम्हाला पण जे आहे ते तुम्ही थेट संपर्क साधू शकतात. आणि मी माझे जे सर्व पोलीस अधिकारी आहे किंवा अंमलदार आहे त्यांना आम्ही सक्त सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये जे आहे अजिबात 1% पण जो आहे तो काही हलगर्जी करायचं नाही आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला 0 टॉलरन्स ठेवायचं आहे. आणि जो येणारा आपला सण उत्सव जे आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पार पाडायचा आहे. कायदा सुव्यवस्था आपल्या जे परभणीची आहे, परभणी जिल्ह्याची आहे ते मेंटेन ठेवायचं आहे. थँक्यू सो मच. त्यानं हेच आव्हान आहे की एक हे आहे अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. म्हणजे जर रात्री फिरणार नाही तर लवकर जे आहे ते जाग होणार आणि कुठे ना कुठेतरी त्यांचा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. तर हे जे वक्त आहे जे अर्ली मॉर्निंगचं आहे त्यांना तुम्ही यूज करा. त्याचा यूज करण्यासाठी तुम्हाला लवकर जे आहे ते झोपावं लागते. त्याच्यासाठी जो आहे आम्ही रात्रीच्या वेळी जे आहे ते ठिकठिकाणी जे आहे ते नाकाबंदी करतो आणि असे जे फिरणारे आहे त्यांना मग आपण जे आहे आम्ही प्रतिबंध घालतो. तर याचा एक परिणाम हे असतो की आपल्याला ज्यावेळेस गर्दी असते त्यामध्ये लक्षात येत नाही की कोण घरफोडी करून जात आहे, क्योंकि गर्दी खूप असते. पण आता काही दिवसापासून जे आहे आम्ही असे बेवजह जे फिरणारे लोक आहे किंवा रात्रीमध्ये जे आहे कुठेतरी जे अलाउड नाही आहे, कुठेतरी दारू पिणारे बसणारे यांच्यावर सर्वांवर जो आहे कारवाई खूप मोठ्या प्रमाणात आमची चालू आहे. जे ट्रिपल सीटर्स आहे त्यांच्यावर आमची कारवाई चालू आहे. तर याचा परिणाम जे आहे जे आम नागरिक आहे परभणीकर आहे त्यांना 100% होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू सो मच.